एनटीएच्या भोंगळ कारभारामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आल्याचं अमित ठाकरे यांनी म्हटलंय। नीट पेपरफुटीवरून अमित ठाकरे यांनी ट्विट करत एनटीएवर टीका केली। नीट पेपरफुटीत आरोपी असलेल्या प्राध्यापकांच्या संपत्तीवर टाच आणा अशी मागणीही त्यांनी केली। शिक्षण माफियांच्या मुसक्या आवळेपर्यंत शांत बसणार नाही असंही या ट्विटमध्ये अमित ठाकरे यांनी म्हटलंय। एनटीएच्या भोंगर कारभारामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आल्याचं अमित ठाकरे यांनी म्हटलंय। अमित ठाकरे यांनी ट्विट केलंय। नेमकं काय आहे पाहूया। एनटीएच्या भ्रष्ट कारभारामुळे आज देशभरातील 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात लोटलं गेलंय। 3 विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आपलं आयुष्य संपवलं। ही आत्महत्या नाही, सिस्टीमनं केलेला अधिकृत खून आहे। शिक्षण माफियांच्या मेहरबानीमुळे पेपर फुटतो आणि त्यावर उपाय काय? तर परीक्षा रद्द। अजून किती खालची पातळी गाठणार? विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। शिक्षण माफियांच्या मुसक्या आवळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही